हुई शिक्षा से हम इंसान बने, ऐसे गुरुओं का सम्मान करें, ऐसे गुरुओं का सम्मान करें। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, मी गुंजन प्रकाश चव्हाण, इयत्ता 8वी। आदरणीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, जेव्हा आपण लहान होतो आपल्याला बोलता येत नव्हते, चालता येत नव्हते, चांगल्या वाईट गोष्टी काय आहेत हे समजत नव्हत्या, त्यावेळी आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी समजवणारे, बोलायला शिकवणारे, चालायला शिकवणारे, आपल्यावर चांगले संस्कार करणारे ते म्हणजे कोण? ते म्हणजे आपले आई वडील। आई वडील हे आपले पहिले गुरु असतात। म्हणूनच आज मी प्रथमतः माझ्या आई वडिलांना नमस्कार केला। मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, म्हणजेच आई वडील आणि गुरु या दोघांचंही आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे। आई वडिलांचे प्रेम, गुरुचे ज्ञान या दोघांचंही आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असते। माँ से सीखा बोलना, गुरु से सीखा चलना, माँ से सीखा बोलना, गुरु से सीखा चलना, जिंदगी की हर मुश्किल में गुरु ही सिखाते हैं संभालना, गुरु ही सिखाते हैं संभालना। मित्रांनो, आपल्याला शाळेत शिकवणारे शिक्षक हेच फक्त आपले गुरु नसतात, हेही आपले गुरुच असतात, परंतु आपल्या जीवनात प्रत्येक आलेला मनुष्य, प्रत्येक आलेला प्राणी हा सुद्धा आपला गुरु असतो। एवढेच नव्हे तर या निसर्गमय सृष्टीतील सुंदर असा निसर्ग हा सुद्धा आपला गुरुच असतो। आणि आपल्या जीवनात आलेला प्रत्येक अनुभव व प्रत्येक प्रसंग हा सुद्धा आपला गुरुच असतो। हा तर आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु असतो। मित्रांनो, महाभारतात एकलव्य नावाचा एक गरीब मुलगा होता। त्याला धनुर्विद्या शिकायची होती, पण तो गुरु द्रोणाचार्यांजवळ गेला, परंतु गुरु द्रोणाचार्यांनी त्याला नाकारले। तो हताश न होता, निराश न होता, त्याने गुरु द्रोणाचार्यांचा एक मातीचा पुतळा बनवला व रोज त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचा सराव करायचा। आणि असेच रोज करता करता एके दिवशी तो महान धनुर्धर बनला। मित्रांनो, आपल्या जीवनात गुरुचे स्थान इतके मोठे आहे की गुरुच्या स्थानापुढे कोणीच मोठे नाही। गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे अंधारातील प्रकाशाचा तारा, गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे अंधारातील प्रकाशाचा तारा। जीवनात असावा गुरूंचा सहारा, कारण तोच प्रकाश देतो खरा, कारण तोच प्रकाश देतो खरा। मित्रांनो, आपल्या जीवनात गुरुचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानले जाते। अर्थशास्त्रात सांगितले आहे, विद्या धनम सर्व धनात प्रधानम, म्हणजे शिक्षण हे सर्व धनात सर्वात मोठी धन आहे। कारण शिक्षणामुळेच आपण इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर यांसारख्या मोठमोठ्या पदव्या घेतो। आणि हे शिक्षण, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपले गुरु खूप मेहनत करतात। म्हणूनच शिक्षण हे सर्व धनात श्रेष्ठ धन आहे। चंदन सा है इनका व्यक्तिमत्व, हर दिल में है इनकी पूजा, चंदन सा है इनका व्यक्तिमत्व, हर दिल में है इनकी पूजा, गुरु बिना ना कोई ज्ञान, गुरु ही है भगवान, गुरु बिना ना कोई ज्ञान, गुरु ही है भगवान। चला तर मग आजच्या शुभ दिना दिवशी आपण सर्वांनी गुरुदक्षिणा म्हणून आपल्या सर्व गुरुजनांना मनापासून वंदन करूया। A teacher is a guiding star who shows us who we really are. A teacher is a guiding star who shows us who we really are. In the darkness they are light, making your future big and bright. In the darkness they are light, making your future big and bright. मित्रांनो, जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो म्हणजे गुरु। जो आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवतो तो म्हणजे गुरु। आणि जो आपल्याला आपले काही चुकल्यावर आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तो म्हणजे गुरु। चला तर मग अशा आपल्या सर्व गुरुजनांना पुन्हा एकदा मनापासून वंदन करूया। जाते जाते मैं इतना ही कहूंगी, जो अंधेरे में रास्ता दिखाए, जो गिरते को थाम ले, जो अंधेरे में रास्ता दिखाए, जो गिरते को थाम ले, जो ज्ञान की ज्योति जलाए, ऐसे गुरु को मेरा शतशः प्रणाम, ऐसे गुरु को मेरा शतशः प्रणाम। जय हिंद, जय भारत।